नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शिंदे गटाचे आमदार गिरीश महाजनांच्या संपर्कात पुढची निवडणूक भाजपमधून लढवतील अशी माझी खात्री। राष्ट्रवादी भविष्यात तुटेल आणि अनेक नेते भाजपमध्ये जातील, खासदार संजय राऊतांचा दावा। माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन समाजात वाद होऊन दगडफेक, पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थिती आणली नियंत्रणात। घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। समता पतसंस्थेचे संस्थापक भोंदू अशोक खरातचे भक्त 3 वर्षांपूर्वी पतसंस्था फेडरेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला खरात प्रमुख पाहुणा। रुपाली चाकणकरही सोहळ्यास होत्या उपस्थित। नांदेडमध्ये सातत्याने खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त, विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटने फटाक्यांसारखी आतषबाजी। अमरावतीतील वाठोडा शुक्लेश्वर येथे वृद्ध महिलेला रेशन पासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस। फिंगर न लागल्याने ओटीपी साठी 200 रुपयांचा रिचार्ज, 5 किलो धान्यासाठी 200 रुपये खर्च। राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, मात्र वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला। तापमान 40 अंशांच्या आसपास गेल्याने हळद काढणीवर परिणाम। पुण्याच्या आंबेगाव मधील खडकी पिंपळगाव येथे भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला विहिरीत। रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वन विभागाला यश। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीला वेग। एकूण 155 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट। 30 ते 32 हजार शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज। पुण्यातील आळंदी परिसरातील दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। चिमुकलीसह एका ज्येष्ठ महिलेची आरोपीनं केली होती हत्या। आरोपी विनायक भवारीनं हत्येची दिली कबुली। वर्धा जिल्ह्यात गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। पोलिसांकडून 4 किलो 51 ग्रॅम गांजा जप्त। या प्रकरणी संजय कोंपलवार आणि त्याची पत्नी ज्ञानेश्वरीला पोलिसांकडून अटक। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।